नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. तुमचे पालक, बरेच पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या मागे लागतात आणि विद्यार्थी वर्षभर त्या मार्कांच्या मागे पळत सुटतो. परीक्षा संपते, विद्यार्थ्याला उत्तम प्रकारचे मार्क्स मिळतात. माझा शब्द व्यवस्था आहे का? मार्क्स मिळतात. मग ते 10वी परीक्षेत असतील, ते 12वी बोर्ड परीक्षेत असतील, ते 90%, 95%, अगदी 100% सुद्धा बोर्ड परीक्षेत मार्क्स मिळतात. पालक खुश होतात, विद्यार्थी खुश होतात, कारण माझ्या मुलाला आणि त्या विद्यार्थ्याला वाटतं मला स्वतःला खूप चांगला स्कोर आलाय, मला खूप चांगले मार्क्स मिळालेत. पण प्रश्न सुरू होतो इथून पुढे, आणि हा व्हिडिओ त्याच पालकांसाठी, त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना स्पर्धेच्या युगात कायम टिकून राहायचंय, ज्यांना स्पर्धेच्या युगात यश कायम टिकून ठेवायचे आणि कायम यशाच्या शिखरावरतीच राहायचे, अशाच विद्यार्थी व पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण माझ्या मागच्या शैक्षणिक क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी अनेक उदाहरणं देणार आहे की ती उदाहरणं ऐकल्यानंतर तुम्हाला आजच्या व्हिडिओचा खऱ्या अर्थाने अर्थ करणार आहे. पालक मित्रांनो, 10वी 12वी बोर्ड परीक्षेत 90, 92, 95, 98 अगदी 100% मार्क्स विद्यार्थ्यांना आजच्या ह्या परीक्षेच्या स्पर्धेत मिळतात, या परीक्षेच्या सिस्टम मध्ये विद्यार्थ्यांना मिळतात. पण माझा खरा प्रश्न असतो, हे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर किंवा इतर 12वी नंतर विद्यार्थ्यांना जेडब्ल्यू, नीट, एनडीए, नाटा, MST CET अथवा 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुमची UPSC असेल, त्याच्यामध्ये त्यांची MPSC असेल, CA असेल, CS असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये हे विद्यार्थी खरंच तेवढं यश टिकवून ठेवतात का? तर याचं उत्तर हे आहे, याचं वास्तव्य आहे, याच्यातले 70 ते 80% विद्यार्थी हे यश टिकवून ठेवत नाही किंवा त्यांना अपेक्षित यश या परीक्षांमध्ये मिळत नाही. मग असं का होतं? याचा कधीतरी विचार पालक मित्रांनो तुम्ही केलाय का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तम गुण मिळवता यात शंका नाही, पण हे गुण मिळत असताना तुम्ही पुढे जाऊन त्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये का टिकत नाही? पालक मित्रांनो, हे 10वी 12वी उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थी पुढे जाऊन या परीक्षांमध्ये साखरेसारखे किंवा मिठासारखे पाण्यात विरघळतात, यांचे गुण संपुष्टात येतात. मग असं का होतं? याचा कुठेतरी गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. कारण दोन गोष्टी इथं पालक मित्रांनो फार महत्वाच्या आहेत, गुण आणि गुणवत्ता. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मार्क्स आणि मेरिट. काय फरक आहे, आणि हा फरक जर आपण समजून घेतला तरच विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोणत्याही परीक्षेत कायम टिकून राहील किंवा त्याचं अस्तित्व टिकून राहील, तो कायम यशस्वीच राहील. मग गुण आणि गुणवत्तेमध्ये काय फरक आहे? पालक मित्रांनो, आपण विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही गुणांच्या द्वारे मेजर करण्याचा प्रयत्न करतो. गुणांच्या द्वारे विद्यार्थ्याला आपण फुटपट्टी लावतो, मार्कांची फुटपट्टी लावतो. कारण आजची शिक्षण पद्धती सुद्धा तशीच आहे. पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, शिक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. आम्ही कोचिंग अकॅडमी जॉईन केली, आम्ही शाळा जॉईन केली, आम्हाला एवढे एवढे मार्क्स पाहिजेतच. आणि मग ते बिचारे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, रट्टा मारून अभ्यास करतात. तो भाग त्यांना कितपत समजलाय, त्याचं आकलन किती झालंय, तो भाग त्यांना खरंच पुढच्या परीक्षांमध्ये वापरण्यासाठी समजलंय का, याचा कुठलाही पडताळा किंवा ठोकताळा न घेता विद्यार्थी फक्त परीक्षेपुरते अभ्यास करतात आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसतं. उत्तम गुण मिळतात. पण माझं 100% म्हणजे माझं 100% त्याच्यावरती ट्रस्ट आहे, विश्वास आहे, आणि ते प्रूव्ह झालेले आहे मागच्या 23 वर्षात. गुण म्हणजे काय? तर गुण म्हणजे, मार्क्स म्हणजे जस्ट रिफ्लेक्शन ऑफ करंट स्टडी. जस्ट रिफ्लेक्शन ऑफ करंट स्टडी म्हणजे तात्पुरत्या केलेल्या अभ्यासाचं आलेलं रिफ्लेक्शन म्हणजे गुण. गुण म्हणजे त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता नाही. हे पालक मित्रांनो तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण गुणांवरनं विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला आपल्याला मोजता येत नाही. मग फरक काय असतो? गुण आणि गुणवत्ता, मार्क्स आणि मेरिट, याच्यामध्ये काय फरक आहे हे थोडंसं आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. गुण हा एक आकडा आहे, एक नंबर आहे. तो कधी वर, कधी खाली, कधी 90%, कधी 92%, कधी 95%, कोणत्या परीक्षेमध्ये कधीतरी 70% मिळतात. पण गुणवत्ता, मेरिट ही अशी गोष्ट आहे की एकदा ती प्रोसेस त्यांच्यात सेट झाली, म्हणजे बेसिक पक्क झालं, मूलभूत कॉन्सेप्ट त्याच्यात एकदा पक्क्या झाल्या की त्या मुलांना परत कधीच तो पाठ मागे फिरून बघण्याची गरज भासत नाही. आणि म्हणून पालक मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांच्या मागे लागण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. त्याला खरंच तो भाग व्यवस्थित समजलाय का? मग तो परीक्षेत थोडा नाही लिहिता आला तरी चालेल, थोडे गुण कमी मिळाले तरी चालतील, त्याने काहीच फरक पडत नाही. पण गुणवत्ता ही अशी गोष्ट आहे की एकदा त्या विद्यार्थ्याला तो भाग समजला की तो कोणत्याही परीक्षेत तो भाग
व्यवस्थित पद्धतीने अप्लाय करू शकतो आणि मग असेच विद्यार्थी भविष्यात ज्या परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरतात. पालक मित्रांनो, मी 23 वर्षात असे अनेक विद्यार्थी पाहिलेत दोन्ही बाजूंनी की ज्यांनी 10वी-12वी मध्ये खूप चांगल्या प्रकारचे गुण घेतले, उत्तम प्रकारचे गुण मिळवले, पण ते पुढच्या परीक्षांमध्ये अपयशी ठरले. मी असेही काही विद्यार्थी पाहिलेत की ज्यांना 9वी-10वीत मार्क्स कमी होते, पण एकदा गुणवत्तेची प्रोसेस त्यांच्यामध्ये सेट झाली की ते पुढच्या कोणत्याही करिअरमध्ये यशस्वीच होतात. अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. साधारणपणे रोज मी 10, 15, 20, 30 विद्यार्थ्यांना रोज भेटतो. मार्क्स त्यांचे कागदावरचे मार्क्स हे 90%, 92, 93, 94 आणि पालक देखील अभिमानाने सांगतो, सर माझं मूल खूप हुशार आहे. माझ्या मुलाला 8वी-9वीला 80% 85 90 95% मार्क्स आहे. आणि मग मी साधा प्रश्न विचारतो, बाळा जर तुला 9वीला 90% मार्क्स आहेत, तुझा 80 मार्काचा पेपर झालाय आणि त्यात तुला 72 मार्क्स मिळालेत, 80 पैकी 72 मार्क्स मिळालेत, म्हणजे तुला किती पर्सेंटेज मिळाले रे? 90% मुलांना 80 पैकी 72 मार्क्स मिळालेत, म्हणजे किती पर्सेंटेज मिळाले हे सांगता येत नाही. पालक मित्रांनो, त्या ठिकाणी त्या मुलाला 90% कागदावरचे मार्क्स होते, त्याला 80 पैकी 72 मार्क्स मिळाले, म्हणजे 90%च मिळालेत. हे 90% मार्क्स मिळणाऱ्या 90% मुलांना सांगता येत नाही हे गुण आहेत. पण काही मुलं अशी असतात की त्याला तिकडे 80 पैकी साधारणपणे 56 मार्क्स मिळाले आणि जर त्याला विचारलं बाळा हे किती मार्क्स आहेत, तो जर म्हणला दॅट इज 70%, हे 70% मार्क्स आहेत, फ्रॅक्शन ऑफ सेकंदात त्या मुलाने त्याचं उत्तर दिलं. याचा अर्थ त्याला गुण 70% मिळाले असतील, पण त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. त्याला 100% ते शेकडेवारी नावाचं चॅप्टर, पर्सेंटेज नावाचं चॅप्टर कळाले. हा, तो ऍप्लिकेशन करताना थोडा कमी पडला असेल, पण त्याचे पर्सेंटेज क्लिअर आहेत. पालक मित्रांनो, मी हे उदाहरण दिलं, पण यासारखे आज हजारो विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त कागदावरचे मार्क्स दिसतात. मला कागदावरचे मार्क्स नको आहेत, मला त्यांच्या डोक्यात असलेली गुणवत्ता अपेक्षित आहेत. आणि मग अशीच मुलं पुढे जाऊन परीक्षांमधनं यशस्वी होतात. सिद्धी नावाची एक मुलगी आमच्याकडे होती. ही सिद्धी की ज्या सिद्धीला 9वीला 50%पेक्षा कमी मार्क्स होते, मॅथेमॅटिक्स मध्ये फेल झालेली मुलगी, ज्यावेळेस आमच्याकडे अकॅडमीला आले, मी स्वतः तिला मॅथ शिकवलं. याच सिद्धीने पुढे जाऊन 10वीला 82% स्कोर केला. ज्या मॅथ्स मध्ये ही मुलगी फेल झाली होती, तिला 93 मार्क्स आहे, म्हणजे जवळपास तिचे मॅथ्स मधनं मार्क्स बघा ना, 33 वरनं 93 मार्क्स, म्हणजे मॅथ्स मशात मार्क्स वाढले किती, तिच्यातला कॉन्फिडन्स वाढला, तिचं बेसिक पक्क झालं. तीच सिद्धी पुढे जाऊन नीट सारखी एक्झाम देते, त्याच्यात उत्तम मार्काने ती पास होते आणि ही सिद्धी पुढे MBBS करते. आज डॉक्टर ती सिद्धी झाली आहे. अशा अनेक सिद्धी आहेत की ज्यांना कोणीतरी त्यांचं बेसिक पक्क केलं पाहिजे. 50%ची मुलगी पुढे जाऊन MBBS करू शकते. वैदेही नावाची आमची एक विद्यार्थिनी की जिचा प्रवास 72% सुरू झाला. 8वीला 72% होते, 9वीला काहीतरी 91% होते, 10वीला 98.80% मार्क्स होते. मेरिटची प्रोसेस मी ज्याला म्हणतो, मार्कांची प्रोसेस नाही म्हटलं, ही मेरिटची प्रोसेस त्या मुलीमध्ये सेट झाली आणि ती सुद्धा मुलगी पुढे जाऊन MBBS करून डॉक्टर वैदेही झाली. याच्या पुढे जाऊन ऋषिकेश नावाचा एक मुलगा आमच्याकडे होता की ज्या मुलाला 80%पेक्षा कमी मार्क्स असायचे, पण ते मार्क्स होते. पुढे मेरिटचा प्रोसेस सुरू केला. त्या मुलाने 10वी मध्ये 99.40% गुण मिळवले. आज तो विद्यार्थी सायंटिस्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तो विद्यार्थी डायबिटीस आणि कॅन्सरच्या कोणत्या सेल्स असतात, त्याचे घटक कोणते असतात, याच्यावरती रिसर्च करतोय. पालक मित्रांनो, मेरिट ही एक प्रोसेस आहे. मार्क हा इन्स्टंट होणारा घटक आहे. इन्स्टंट ढोकळा जसा आपण बनवतो तो लगेच मिळतो, पण इन्स्टंट घटक हा कायमस्वरूपी टिकत नाही. बट मेरिट ही प्रोसेस आहे, ती कायमस्वरूपी टिकते. ती एकदा विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाले की विद्यार्थी कधीही कोणत्याही परीक्षेत सहज यश मिळू शकतो. मी मागच्या 23 वर्षात असे अनेक विद्यार्थी पाहिलेत, नाव सांगावे एवढे थोडे विद्यार्थी पाहिलेत की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मेरिटची प्रोसेस कळाली आणि हे विद्यार्थी त्यांच्या सगळ्या परीक्षांमध्ये नवीन जीवनात यशस्वी झालेत. पालक मित्रांनो, माझा एकच शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की मुलांच्या केवळ मार्कांच्या मागे न लागता त्यांना तो भाग व्यवस्थित समजतोय का, त्यांना तो व्यवस्थित कळतोय का? आणि म्हणून पालक मित्रांनो, विद्यार्थ्यांना मार्कांकडून मेरिटकडे घेऊन जाण्यासाठी लागतात ते मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, रास्त शिक्षक. कारण मार्क्स टू मेरिट ही प्रोसेस सेट करण्यासाठी केवळ टीचर नाही तर पॉवरफुल टीचर लागतात, एक्सपर्ट टीचर्स लागतात, अनुभवी शिक्षक लागतात, जे स्वतःला त्यांना समजले अशीच लोक त्यांना शिकवण्यासाठी लागतात. आणि म्हणून
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, तात्पुरत्या मार्कांच्या मागे न लागता मेरिटची प्रोसेस सेट करा, गुणवत्तेची प्रोसेस सेट करा. जाता जाता एवढंच सांगेल, आपण नेहमी मंदिराच्या कळसाला नमस्कार करतो, पण हा कळस हा शेवटचा पार्ट आहे मंदिराचा. त्याचा खालचा पार्ट असतो पाया. ज्या मंदिराचा पाया भक्कम आहे ना, त्याचा कळस कधीच डळमळीत नसतो किंवा कधीच हलत नाही, कारण कळसाचं अस्तित्व हे मंदिराच्या पायावरती अवलंबून असतं. हे आपण कधीही विसरून चालणार नाही. आणि म्हणून गुणवत्ता हा विद्यार्थ्याच्या करिअरचा पाया आहे, तर त्याचं करिअर म्हणजेच त्याचा कळस आहे. ह्या कळसाकडे जर आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं असेल, तर आपण पायाकडे म्हणजे गुणवत्तेकडे लक्ष दिल्याशिवाय चालणार नाही. म्हणून केवळ तात्पुरत्या मार्कांच्या मागे न लागता गुणवत्ता विकसित करा व तुमच्या करिअरचा आणि तुमच्या मार्कांचा कळस कायम फडफडता ठेवा, कायम स्थिर ठेवा. त्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव, विजयी भव.